नमस्कार मित्रांनो. आजच्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत दिनांक 15 जुलै 2025 करताचं संपूर्ण राशीफळ. तत्पूर्वी आजच्या दिवसाचा जो पंचांग आहे त्या संदर्भातला विचार करू. आजचा जो दिवस आहे मंगळवारचा आहे. विश्वावसुनाम संवत्सर आहे. सूर्याचा दक्षिणायन चालू आहे. वर्षा ऋतू आहे. आषाढ महिन्याच्या कृष्ण पक्षाची पंचमी आहे. नक्षत्र शततारका आहे. योग सौभाग्य आहे. दिवसाचा जो कर्ण आहे तो कौलव आहे आणि जो रात्रीचा कर्ण आहे तो तैथिल आहे. आजच्या दिवसाचा जो गुलिक काल आहे तो सुरुवात होईल दुपारी 12:33 ते 2:13 आणि अभिजित मुहूर्त दुपारी 12:09 ते 12:57 असणार आहे. गुलिक काल आणि अभिजित मुहूर्त दिवसाचे शुभ कालावधी समजले जातात. यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्त्वपूर्ण काम किंवा निर्णय तुम्ही घेऊ शकता. याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो राहू काळ आहे तो सुरुवात होईल दुपारी 3:54 ते 5:35 आणि यमगंड काळ सकाळी 9:11 ते 10:52 असणार आहे. राहू काळ आणि यमगंड काळ दिवसाचे अशुभ कालावधी समजले जातात. यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्त्वपूर्ण काम किंवा निर्णय घेऊ नका. याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो चंद्र आहे हा चंद्र संपूर्ण दिवस कुंभ राशीमध्ये भ्रमण करणार आहे. हा चंद्र रवी बरोबर त्रिकोणयोग करेल आणि मंगळाबरोबर प्रतियोग सुद्धा करणार आहे. ही ग्रहस्थिती लक्षात घेऊन 12 राशींचं राशीफळ का असेल त्या संदर्भातली चर्चा आता आपण सुरुवात करू. सर्वात पहिली जी रास आहे ती आहे मेषरास. आज चंद्र 11व्या भावात असून सूर्याशी त्रिकोण अवस्थेत असणार आहे. त्रिकोणयोग होणार आहे. त्यामुळे आत्मविश्वास, सन्मान आणि समाज मान्यता मिळण्याची शक्यता चांगली आहे. वरिष्ठांकडून मदत मिळेल. पण चंद्रमंगळ प्रतियोगामुळे मनात थोडीशी अस्वस्थता आणि गडबड निर्माण होऊ शकते. एखाद्या मित्राशी मतभेद किंवा गैरसमज होण्याची शक्यता आहे. संयम ठेवा आणि शब्दांमध्ये मार्दवता आणा. आजचा सल्ला विशेष करून निर्णयात घाई करू नका. नम्रतेने वागल्यास यश मिळेल. आजचा उपाय ओम भौमाय नमः हा मंत्र 11 वेळा जपा. शुभ रंग लाल, शुभ अंक 3. यानंतरची जी रास आहे ती आहे वृषभ रास. वृषभ राशीच्या 10व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे आणि सूर्याशी हा चंद्र त्रिकोणयोग करत असल्यामुळे कारकिर्दीत सकारात्मक बदल, सन्मान व जबाबदारी मिळण्याची शक्यता आहे. वरिष्ठांचे सहकार्य लाभेल. मात्र चंद्रमंगळ प्रतियोगामुळे ऑफिसमधील संवादात चिडचिड होऊ शकते. शब्द जपून वापरा, अन्यथा तुमच्या मनःशांतीला तडा जाऊ शकतो. आजचा सल्ला संयमाने आणि नीटनेटकेपणाने काम करा. आजचा उपाय ओम सोमाय नमः हा मंत्र जपा. शुभ रंग पांढरा, शुभ अंक 6. यानंतरची जी रास आहे ती आहे मिथुन रास. हा चंद्र 9व्या भावात आहे. हा दिवस धर्म, तत्वज्ञान, प्रवास आणि ज्ञानप्राप्तीचा आहे. सूर्याशी त्रिकोणयोग असल्यामुळे तुमचा दृष्टिकोन सकारात्मक राहील. पण चंद्रमंगळ प्रतियोगामुळे अधीरता, उतावळेपणा वाढू शकतो. निर्णय घेण्यापूर्वी विचार करा. कोणताही प्रवास करताना काळजी घ्या. आजचा सल्ला गुरुजनांचा सल्ला आणि थोडं संयम आवश्यक आहे. आजचा उपाय वृद्ध व्यक्तींना अन्न किंवा पाणी द्या. शुभ रंग हिरवा, शुभ अंक 5. यानंतरची जी रास आहे ती आहे कर्क रास. हा चंद्र 8म भावात आहे. गूढ, संशोधन, आत्ममंथन यासाठी योग्य दिवस. सूर्याशी त्रिकोणयोगामुळे मानसिक बळ मिळेल. पण चंद्रमंगळ प्रतियोग भावनिक अस्वस्थता निर्माण करू शकतो. काही जुन्या गोष्टी मनात डोकावतील. आज स्वतःला समजून घेण्याचा दिवस आहे. आजचा सल्ला एकांतात स्वतःशी संवाद साधा. आत्मनिरीक्षण करा. आजचा उपाय ओम नमः शिवाय
हा मंत्र जपा. शुभ रंग चंदेरी, शुभ अंक 2. यानंतरची जी रास आहे ती आहे सिंह रास. चंद्र सप्तम भावात. वैवाहिक संबंध, भागीदारी आणि संवाद यावर परिणाम होणार आहे. सूर्याशी त्रिकोण योगामुळे नात्यांमध्ये सामंजस्य येईल, पण चंद्रमंगळ प्रतियोगामुळे छोट्या गोष्टींवरून वाद किंवा गैरसमज होऊ शकतो. अहंकार टाळा. आजचा सल्ला, प्रेमाने आणि समजुतीने संवाद साधा. उपाय, सूर्याला अर्घ्य द्यावं आणि ओम व्रीम सूर्याय नमः हा मंत्र जपा. शुभ रंग केशरी, शुभ अंक 1. यानंतरची जी रास आहे ती आहे कन्या रास. आज चंद्र 6व्या भावात आहे. स्पर्धा, आरोग्य, नोकरीच्या जबाबदाऱ्या यावर लक्ष केंद्रित होईल. सूर्याशी त्रिकोण योगामुळे कामात प्रगती होईल, पण चंद्रमंगळ प्रतियोगामुळे चिडचिड, थकवा किंवा पचनासंबंधी समस्या उद्भवू शकतात. आजचा सल्ला, वेळेवर खानपान होणं गरजेचं आणि स्वतःच्या शरीर स्वास्थ्याकडे लक्ष देणं आवश्यक राहील. आजचा उपाय, तुळशीला पाणी द्या. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः हा मंत्र जपा. आजचा शुभ रंग फिक्कट हिरवा आणि शुभ अंक 7. यानंतरची जी रास आहे ती आहे तुळ रास. तुळ राशीच्या 5व्या भावात चंद्राचं भ्रमण आहे. प्रेम, सृजनशीलता आणि मुलाशी संबंध यावर लक्ष केंद्रित होईल. सूर्याशी त्रिकोण असल्यामुळे तुमच्या बोलण्याला आकर्षकपणा येईल, पण चंद्रमंगळ प्रतियोगामुळे प्रेमसंबंधामध्ये चुकून गैरसमज होऊ शकतो. आजचा सल्ला, भावनांना समजून घेणं आणि त्यावर शांतपणे संवाद ठेवणं आवश्यक आहे. आजचा उपाय, एखाद्या मुलाला पुस्तक भेट द्या. शुभ रंग गुलाबी, शुभ अंक 9. यानंतरची जी रास आहे ती आहे वृश्चिक रास. घर, आई आणि अंतर्मन यांच्याशी संबंधित गोष्टी महत्त्वाच्या ठरतील, कारण आज चंद्र चतुर्थ भावात असणार आहे. सूर्याशी त्रिकोण योगामुळे घरात सकारात्मकता राहील, पण चंद्रमंगळ प्रतियोगामुळे घरात तणाव किंवा आईशी मतभेद होण्याची शक्यता आहे. आजचा सल्ला, आईशी शांतपणे बोला. घरात प्रेम जपा. आजचा उपाय, आईच्या पायांना स्पर्श करा, पदस्पर्श करा आणि काही गोड द्या. शुभ रंग क्रीम, शुभ अंक 4. यानंतरची जी रास आहे ती आहे धनुरास. धनुराशीच्या 3य भावात चंद्राचं भ्रमण आहे. विचार, संवाद आणि प्रवासासंबंधी योग आहे. सूर्याशी त्रिकोण योगामुळे तुमची वाणी प्रभावशाली असेल, पण चंद्र मंगळ प्रतियोगामुळे कधी कधी शब्द बोचरे वाटू शकतात. आजचा सल्ला, सत्य बोलताना प्रेम जपा, म्हणजेच तिखट शब्दाचा वापर आपल्या वाणीमध्ये येऊ देऊ नका. त्यामुळेच ती गोष्ट अंतःकरणापर्यंत पोहोचते. आजचा उपाय, एखाद्या गरजू विद्यार्थ्याला पेन भेट द्या. शुभ रंग निळा, शुभ अंक 8. यानंतरची जी रास आहे ती आहे मकर रास. मकर राशीच्या 2य स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. घरगुती वातावरण, बोलणं आणि आर्थिक व्यवहार यावर आज प्रभाव होणार आहे. सूर्याशी त्रिकोण योगामुळे तुमच्या वाणीला तेज येईल, पण चंद्रमंगळ प्रतियोगामुळे बोलण्यात थोडी कठोरता येऊ शकेल. आजचा सल्ला, शब्द मधुर ठेवा, तेच तुमचं बळ ठरणार आहे. आजचा उपाय, ओम श्री महालक्ष्मी नमः जपा.
शुभ रंग तपकिरी, शुभ अंक 6. यानंतरची जी रास आहे ती आहे कुंभ रास. चंद्र तुमच्याच राशीत भ्रमण करत आहे. भावनिकतेने परिपूर्ण असा आजचा दिवस असणार आहे. सूर्याशी त्रिकोण योगामुळे आत्मविश्वास वाढेल, पण चंद्रमंगळ प्रतियोगामुळे अचानक चिडचिड, अस्वस्थता जाणवेल. मन स्थिर ठेवणं आवश्यक. आजचा सल्ला, स्वतःशी संवाद साधा, आतून समाधान शोधा. आजचा उपाय, चंद्राकडे पाहून दीर्घ श्वास घ्या. शुभ रंग जांभळा, शुभ अंक 7. यानंतरची जी रास आहे ती आहे मीन रास. चंद्र व्ययस्थानात भ्रमण करत आहे. एकांत, झोप आणि अंतर्मुखता वाढेल. सूर्याशी त्रिकोण योग केल्यामुळे कल्पकतेला चालना मिळेल, पण चंद्रमंगळ प्रतियोगामुळे मनात अस्वस्थता आणि हलकासा एकटेपणा जाणवेल. आजचा सल्ला, स्वतःला वेळ द्या. कुणाचीही मदत न सांगता करा. आजचा उपाय, ओम नमः शिवाय जप करा आणि मौन साधा. आजचा शुभ रंग फिक्कट निळा, शुभ अंक 5. शेवटी सर्व राशींसाठी एकच संदेश. आज चंद्र आणि सूर्य यांचा सुसंवाद आहे, पण मंगळाच्या ऊर्जेमुळे भावनिक लाटांमध्ये चढ उतार येऊ शकतो. प्रेम, संयम आणि आत्मबल हेच आपले खरे रक्षक आहे. तर मित्रांनो, हे होतं दिनांक 15 जुलै 2025 करताचं संपूर्ण राशीफळ. धन्यवाद.